अब मौके पे चौका. अगं पण त्याला दारू दिली कोणी? तू. Yes. आता बघ त्याच्याकडनं खरं कसं काढते ते. डॅड, मला प्रॉमिस केलं होतंस ना पुन्हा ड्रिंक नाही करणार. मग का केलं सांग ना. मला ना आता ड्रिंक रावतच नाही. पण बा मला एका गोष्टीचा आनंद आहे. माझी अनु आता सुधारली. मग तू पण सुधर ना आता. हा, सोड ना ड्रिंक प्लीज. आणि डॅड, मला एक गोष्ट खरं खरं सांगशील? बोल. डॅड, कमळीने मला ना सगळं सांगितलंय. तिने जे सांगितलंय ते खरं आहे का? आईला पण सांगितले ना? हो, आजीला पण तिने सगळं सांगितलं. पण तू सांग ना, तू असं का केलंस? हा, तू का माझ्यापासून हे लपवलं? तुला माझ्यावर विश्वास नव्हता, ट्रस्ट नव्हता? तुला काय वाटलं ही गोष्ट मी सगळ्यांना जाऊन सांगेन? अरे मी नसती सांगितली, पण तू मला सांगायला पाहिजे होतं ना. का नाही सांगितलंस तू मला? डॅड, का केलंस असं सांग ना. माझ्याकडे पर्याय नव्हता बा. तू, तुझी आई, आत्या फार वाईट विचित्र वागत होता. त्यात आई आजारी पडली. आईला कसं वाटतं? मग माझ्याकडे एकच पर्याय होता. कमळी. म्हणून मग मी कधीच तुला रेकॉर्ड करायला सांगते. रेकॉर्ड माझ्याकडे फोन नाही, तुझ्याकडे कर ना. सगळं आईसाठी केलं मी. मग दुसरं काही स्वार्थ नव्हता. डॅड, आय एम सो सॉरी. मी ना ऍक्च्युली फोन आउट झालेले. तर पुन्हा बोलशील का प्लीज? प्लीज ती गोष्ट बोल ना. तू काय बोलत होतास? कमळी तुझी खरी मुलगी नाहीये ना? डॅड, तू किती पैसे दिलेत तिला सांग ना.